विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9चा प्रॅक्टिस सेट 2.3 बघत आहोत. मॅथ पार्ट फर्स्ट. याच्यामध्ये आपल्याला क्वेश्चन 6 नंबर दिलेला आहे. सिम्प्लिफाय करताना आपल्याला 4 एक्झाम्पल दिले त्यांनी. आपण ह्याचे 4 तर करूयाच, पण याच्याशिवाय आपण इतर आणखी 5-6 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी देईल, तेही तुम्ही सॉल्व्ह करा. किंवा आपण ज्या पद्धतीने शिकवले तिथे थोडेसे नंबर चेंज करा. त्या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह केले तरीही तुम्हाला बरंच काही समजून जाईल. इथे बघा, एक्झाम्पल फर्स्ट आपल्याला काय दिलं त्यांनी. आपलं एक्झाम्पल फर्स्ट आहे. इथे आपल्याला एक्झाम्पल फर्स्ट काय दिले, 5√3 + 8√3. आपल्याला सिम्प्लिफाय करताना एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची आहे, काळजी अशी करायची आहे की जेव्हा दोघांचे रॅडिकल सेम असतील तेव्हाच आपण त्यांच्या कोएफिशियंटचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. जोपर्यंत हे रॅडिकल सेम नाही आहेत तोपर्यंत आपण त्यांच्या कोएफिशियंटचे ॲडिशन अथवा सबट्रॅक्शन करू शकत नाहीत. हा पहिला रूल आहे. एक्झाम्पल नंबर 1 मध्ये दोन्ही रूटमध्ये 3 हा नंबर सेम आलेला आहे, म्हणून आपण दोन्ही कोएफिशियंटचे आपण ॲडिशन करू शकतो. मी एक्झाम्पल नंबर 1 साठी मी असं लिहीन, या दोघांचा हे रूट सेम आहे. आपण असं करू, 5 + 8 हवं तर आपण ब्रॅकेटमध्ये टाकूयात आणि इथे आपण लिहूयात √3. मी असं लिहिण्याचं कारण या दोघांसोबत √3 आहे म्हणून आपण √3 घेतोय. या दोघांचा रॅडिकल सेम आहे म्हणूनच आपण या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये टाकलं आपलं, आपण जेणेकरून आपण त्या दोघांची ॲडिशन करू शकतो. 5 + 8 या दोघांचे आपण ॲडिशन करू, हे किती होतील, 13√3. एवढं साधं आणि सरळ एक्झाम्पल आहे. इथे फक्त लक्षात एकच ठेवायचं तुम्हाला, जेव्हा रॅडिकल सेम असेल तेव्हाच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होते, अथवा ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन होऊ शकत नाही. फर्स्ट कंडिशन काय आहे, जर त्यांचे रॅडिकल सेम नसतील तर आपण तो विचारही करू शकत नाही. नसतील तर आपण आणण्याचा प्रयत्न करू. दोघांचे रॅडिकल सेम नाहीयेत, आपण त्या सर्टचं रॅडिकल इक्वल करण्याचा प्रयत्न करू. मग त्याने फॅक्टर पाडावे लागतील तर ते आपण करूयात. एक्झाम्पल नंबर 2, आपल्याकडे इथे √5 आहे, इथे √5 आहे, इथे मात्र 125 आहेत. आपण या ठिकाणी 125 चे फॅक्टर अशा पद्धतीने पाडूयात की आपल्याला याच नंबर प्रमाणे आपल्याला इथे सुद्धा √5 कसा मिळेल. आता आपण काय करूयात, यांना आपण ॲज इट इज सोबत घेऊ. 9√5 - 4√5. आपल्याला या 125 चे फॅक्टर या पद्धतीनं पाडायचे की दोन्हीपैकी एक संख्या कोणाचा तरी स्क्वेअर असला पाहिजे. या ठिकाणी आपण नंबर घेताना आपण या पद्धतीने त्यांचे फॅक्टर पाडू. आपल्याला ते फॅक्टर पडतात 25 × 5. 25 × 5 याचा अर्थ त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 125 होईल. आपण काय केलं, याचे असे फॅक्टर दोन. आता तुम्हाला प्रश्न असा पडेल, आपण 25 × 5 हेच फॅक्टर का घेतले, आपण इतर काय घेऊ शकत काय नाही. याचा ऑर्डर इथे 2 आहे. ऑर्डर 2 आहे याचा अर्थ आपल्याला त्याचे फॅक्टर पाडत असताना दोन्हीपैकी एक नंबर कुणाचा तरी स्क्वेअर असलाच पाहिजे, ही आपल्याला काळजी करायची. या ठिकाणी आपण 25 असा नंबर निवडला, तो 5 चा स्क्वेअर आहे. या ठिकाणी 5 चा स्क्वेअर आहे म्हणून आपण इथं 5 घेतो, असंही काही नाही. या दोघांचं मल्टिप्लिकेशन 125 आहे आणि हा जो नंबर आहे तो 5 चा स्क्वेअर आहे. याच्याशिवाय 5 × 25 याच्याशिवाय आणखी एखादं पेअर तुम्हाला भेटत असेल, पण त्या दोघांपैकी एक नंबर जर एखाद्याचा स्क्वेअर असेल तर तुम्ही तेही पेअर घेऊ शकता. बट असं पेअर तुम्हाला या पेअरशिवाय इतर कुठलंही सापडणार नाही. मग आपण काय केलं, या 125 चे 2 फॅक्टर पाडले, ते 25 × 5. आता आपण काय करू शकतो, खालच्या स्टेपमध्ये आपण एक चेंज करूयात. या 25 ला आपण बाहेर काढू, त्याचा स्क्वेअर रूट होईल. बाकी एक्झाम्पल आपण ॲज इट इज लिहून घेऊ, कुठेही आपण काही चेंज करणार नाही. आपण फक्त याला आपण बाहेर काढू. याला आपण असं लिहू, 9√5 - 4√5. इथेही काय करूयात आपण, इथेही आपण हा √5 आपण ॲज इट इज ठेवू. जे 25 आहेत ते आपण बाहेर काढू. 25 बाहेर आला म्हणजे तो इथे येणार आहे. 25 मध्ये आहे, 25 ला बाहेर काढण्याचा स्क्वेअर रूट काढावा लागतो. 25 चा स्क्वेअर रूट आहे 5. याला आपण बाहेर काढलं, ते झाले 5. 5 चा स्क्वेअर आहे 25. 25 चा रूट आहे 5. आपण त्या 5 ला बाहेर काढलं. आपल्याला अशा पद्धतीने आता तिघांचे रॅडिकल सेम झाले, √5 √5 √5. आता आपण यांचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आपल्याला हवं ते आपण करू शकतो. तुम्हाला असं वाटलं सुरुवातीला आपण दोघांची सबट्रॅक्शन करावी, असंही करू शकता. तुम्हाला असं वाटलं या दोघांची ॲडिशन करावी आणि त्या आलेल्या ॲडिशन मध्ये 14 मधून तुम्ही 4 मायनस केले
तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण सुरुवातीला काय करू, या दोघांची आपण ऍडिशन करू, या दोघांना आपण एकत्र घेऊ. तसं आपण तिघांनाही एकाच ब्रॅकेटमध्ये घेतलं तरीही चालेल. 9 + 5 - 4 √5. आपण तिन्ही रॅडिकन आपण सोबत घेतलेले आहेत. तिघांचाही 5 कॉमन आहे, आपण 5 कॉमन घेतला आणि या तिघांचे कोएफिशियंट 9 आपण इथे घेतला. आपण 5चं साइन प्लस आहे तो इथे घेतला. -4 कोएफिशियंट आहे तो आपण इथे घेतला. लक्षात घ्या, या ब्रॅकेटमध्ये जेव्हा मी हे घेतोय, जेव्हा मी कोएफिशियंट घेतोय विथ साइन घेतोय, तेव्हा त्यांच्या आपण चिन्हासोबत घेतोय. याचं चिन्ह आहे +5, त्याला चिन्ह +5 दिलं. 4चं आहे -4, तर आपण -4 घेतलं. याला साइन नाही म्हणजे याच्यासमोर प्लस आहे. आता आपण खालच्या स्टेपमध्ये आपण काय करू शकतो, या दोघांची आपण ऍडिशन करू. 14 - 4 ब्रॅकेट क्लोज √5. या दोघांचं सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन मध्ये आपण काय करूयात, 14 - 4 आपल्याकडे किती आलं, 10 √5. म्हणजे आपण या एक्झाम्पल अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलं. आपल्याला आन्सर काय मिळालं, 10 √5. याला मी कमी स्टेप मध्ये सुद्धा आपण करू शकतो, पण तुम्हाला इझी जावं, तुम्हाला कळावं त्या पद्धतीने आपण करतोय. परत एकदा बघा आपण काय केलं, या दोघांचे रॅडिकन सेम होते. या हवं तर आपण या दोघांची 9 - 4 यांची इथंच आपण सबट्रॅक्शन करू शकलो असतो, पण आपण काय विचार केला, या तिघांचे आपण रॅडिकन सेम करूयात. आपण 125 चे आपण फॅक्टर फाइंड केले, ते भेटले आपल्याला 25 × 5. आपण या 25चा आपण स्क्वेअर रूट फाइंड बाहेर काढला, तो आला 5. आता या तिघांचे रॅडिकन आपले सेम झालेले आहेत, म्हणून आपण 9 - 4 आणि 5 हे तिन्ही जे कोएफिशियंट आहेत ते आपण एका ब्रॅकेटमध्ये टाकले. टाकताना त्यांची आपण साइन सोबत घेतली, मी वारंवार सांगतोय. याचं साइन प्लस आहे, या 5चं साइन प्लस आहे, विथ साइन मध्ये घ्यावे लागतात. या 4चं साइन मायनस आहे. 1 2 3 आपण सोबत घेतले. तिघांचाही √5 कॉमन आहे, म्हणून आपण तिघांपैकी एकच घेतलेला आहे. या दोघांची आपण ऍडिशन किती झाली, 14 - 4 ते आपल्याकडे आलं 10 √5. एक्झाम्पल नंबर 2चा आपलं या पद्धतीने आन्सर आलेला आहे. आता आपल्याला एक्झाम्पल फर्स्ट झालं, सेकंड झालं, आपल्याला सॉल्व्ह करायचं एक्झाम्पल नंबर 3. इथे मात्र याचा 27 आहे, इथं 14 आहे आणि याचा रॅडिकन 3 आहे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण सुरुवातीला आपण काय करूयात, हे प्रयत्न करूयात की तिघांचे रॅडिकन सेम कसे होतील. रॅडिकन सेम करताना विचार काय करायचा, तिघांपैकी छोटा कोण आहे, तर √3 हा छोटा आहे. मग याला आणि याला याप्रमाणे करणं शक्य आहे का, आपण तो विचार करूयात. मग 48 ला आपण असे 2 फॅक्टर पाडू शकतो का, की त्याचा एक फॅक्टर कुणाचा ते स्क्वेअर असला पाहिजे. हो, तसे फॅक्टर याचे पडतील 16 × 3. याचे काय पडतील 9 × 3. म्हणजे याच्यामध्येही 3 असू शकते, याच्यामध्ये 3 असेल. तिघांचेही रॅडिकन सेम होणार आहेत. या फॅक्टर पाडताना परत सांगतोय बघा, याचा ऑर्डर 2 आहे, याचाही ऑर्डर 2 आहे, म्हणून फॅक्टर पाडताना दोन्हीपैकी एक संख्या कोणाचा तरी स्क्वेअर असले पाहिजे. जर याचा ऑर्डर 3 असता, याचा ऑर्डर 3 असता, तर मात्र आपण दोन्हीपैकी एक फॅक्टर घेताना एक क्यूब घेतला असता, तेव्हा आपण स्क्वेअर घेणार नाहीत. याचा ऑर्डर सध्या काही नाही, √27चा म्हणजे 2 आहे, म्हणून आपल्याला फॅक्टर पाडताना दोन्हीपैकी एक नंबर कोणाचा तरी आपल्याला स्क्वेअर पाहिजे. या ठिकाणी 48 सुद्धा कोणाचाही 48चा सुद्धा ऑर्डर 2 आहे, म्हणून फॅक्टर पाडताना दोन्हीपैकी एक संख्या कोणाचा स्क्वेअर असला पाहिजे. जर त्यांचा ऑर्डर 3 असता, तुम्ही असं म्हणाला असतो, 2 असे फॅक्टर पाडा त्या दोन्हीपैकी एक संख्या कोणाचा तरी क्यूब असली पाहिजे. ऑर्डर काय दिला त्यानुसार तुम्हाला पेअर शोधावं लागेल. या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, या ठिकाणी ऑर्डर 2 आहे, म्हणून 48 आणि 27 चे मी असे 2 फॅक्टर पाडेल की त्यांचा एक नंबर कुणाचा तरी स्क्वेअर असला पाहिजे. इथे आपण लिहू 7 ॲज इट इज. इथे आपण मल्टिपलचं साइन देऊयात, -27 आपण लिहू आणि इथं आपण घेऊयात √3. मला या 27चे 2 फॅक्टर पाडायचे. आता मी फॅक्टर लिहिताना काय लिहितो बघा, मी आता फॅक्टर लिहिताना कसं लिहिणार, आपलं इथं भेटलं मला 16 × 3. 16 × 3. इथे मात्र मला फॅक्टर भेटताना काय भेटेल, 9 × 7, 9 × 3. हा 4चा स्क्वेअर आहे आणि हा मात्र 3चा स्क्वेअर आहे. ओके, आता मला काय होतंय, आता मी नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूयात, आपण यांना बाहेर काढू. 7 ॲज इट इज, 7च्या सोबत मल्टिपलचं साइन. आता मी जेव्हा या 16 ला बाहेर काढतो, इथं तो 16चा रूट येणार, तो किती येणार 4. आपल्याकडे रूट मध्ये कोण आहे, रूट मध्ये आपल्याकडे 3 आहे, त्याला आपण ॲज इट इज ठेवूयात. मायनस या ठिकाणी पुन्हा एकदा आपण काय करूयात, या ठिकाणी आपण आता 9 ला बाहेर काढू. 9 चं रूट काय असेल,
तो असेल 3. 9ला आपण बाहेर काढलं, तो झाला 3 मध्ये 3 ॲज इट इज मायनस हा √3, याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही, शेवटचा √3 ॲज इट इज. आता बघा तिघांचे रॅडिकल सेम झाले, तिघांचे रॅडिकल सेम झाले. या ठिकाणी आपण काय करू, फक्त या दोघांचं मल्टिप्लिकेशन करूयात. म्हणजे या √3चा आता कोएफिशियंट होणार 28. 28 √3 मायनस 3 √3, इथं आहे मायनस √3. आता आपण काय करूयात, तिघांचे कोएफिशियंट आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊयात. याचा कोएफिशियंट आहे 28, याचा आहे -3, याचा आहे सोबत काही नाहीये म्हणजे याचा कोएफिशियंट आहे -1. इथे आपण काय घेऊयात √3. तिघांचेही कोएफिशियंट आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतले. आता साइन नुसार या दोघांचं सबट्रॅक्शन करू शकता, या दोघांचं ऍडिशन. तुम्हाला असं वाटलं 28 मायनस आपण 3 करूयात तरीही चालेल, किंवा तुम्हाला असं वाटलं -3 -1 याच्या ऍडिशन करूयात तरीही चालेल, काही अडचण नाही. आपण या दोघांचं सबट्रॅक्शन सुरुवातीला करूयात. 28 - 3 इथं आपल्याकडे आलं 25 - 1 √3 सोबत आहे. या दोघांचं सबट्रॅक्शन काय होणार आहे, 24 सोबत काय असेल आपल्या √3. इतक्या साध्या पद्धतीने आपल्याकडे हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो. आता आपला आहे लास्ट. परत एकदा याच्यामध्ये आपण सांगूया, तुम्हाला एखाद्याला काही क्वेश्चन पडला असेल छोटा मोठा, आपल्याला तो लगेच सॉल्व्ह सुद्धा करता येईल. एक्झाम्पल नंबर 3 करतोय आपण. 3 मध्ये आपण काय केलं, परत एकदा बघा. या ठिकाणी 48चे आपण असे 2 फॅक्टर फाइंड केले. दोन्हीपैकी एक नंबर कोणाचा स्क्वेअर असावा. हा 4चा स्क्वेअर आहे 16 × 3, हा 3चा स्क्वेअर आहे 93 × 9 × 3 हा झाला 27, 16 × 3 हा झाला 48, √3 आपल्याकडे ॲज इट इज आला. याला आपण बाहेर काढलं, तो आला 3. याचा आपण रूट बाहेर घेत असतो. याला आपण बाहेर काढलं, तो झाला 4. याचा आपण रूट बाहेर घेत असतो. नेक्स्ट स्टेपमध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन 28. बाकीमध्ये आपण काही चेंज केला नाही. आता तिघांचे रॅडिकल सेम झालेले आहेत म्हणून तिघांचे कोएफिशियंट आपण एका ब्रॅकेटमध्ये घेतले. 28 -3 -1. इथे या √3च्या सोबत कोएफिशियंट नाही म्हणजे 1 असतो. या दोघांची आपण सबट्रॅक्शन केली, ती भेटली 25 - 1. 25 - 1 आपल्याला भेटलं 24 √3. एक्झाम्पल नंबर आपण 3 सॉल्व्ह केलं. आता आपण जातो एक्झाम्पल नंबर 4 कडे. एक्झाम्पल नंबर 4 आपल्याकडे काय आहे तर आपण बघूयात. इथं √7 आहे, इथं √7 आहे, √7 आहे. म्हणजे तिघांचे रॅडिकल आपल्याकडे सेम आहेत, म्हणजे आपली काही अडचण नाही. आता आपण काय करू, या तिघांच्याही कोएफिशियंट आपण एका ब्रॅकेटमध्ये घेऊ. इथे काय ना म्हणजे 1 आहे, -3 आपण 5, इथं आपल्याकडे काय 2, आणि आपण इथे काय करूयात √7 तिघापैकी 1 तिघांचं आहे. आता एक्झाम्पल थोडं सोपं करूयात आपण. सुरुवातीला आपण या दोघांची ऍडिशन करू. 2 + 1 आपण इथे काय करू, ब्रॅकेटमध्ये आपण 3 घेऊयात. 3 - 3 आपण 5, आपल्याकडे √7 आपण ॲज इट इज ठेवूयात. परत एक लक्ष, आपण 3 कसा आणला, आपण या 1चा आणि 2चा ऍडिशन केलं, त्याला आपल्याकडे 3. आता आपण 3च्या खाली काही नाही, त्याला आपण 1 घेऊयात. आपण काय करू, क्रॉस मल्टिपल या ठिकाणी आपण करू शकतो. याच्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे. आता या ठिकाणी आपण 3 मल्टिप्लिकेशन करूयात, आपण तिरपा गुणाकार करूयात. तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर आपल्याकडे काही नंबर्स भेटतील. आता आपण काय करू बघा, या ठिकाणी आपल्याला 3 मल्टिप्लिकेशन करायचे. या दोघांचा पहिले मी करणार 15, या दोघांचं मी करणार -3, आणि इथे मी काय करणार 5 × 1 = 5. त्याला आपण हवं तर ब्रॅकेट करू. सोबत काय आपल्याकडे √7. मी मध्ये साइन का देतोय, मध्ये आपल्याकडे असेल मायनस. परत एकदा बघा काय आलं, 5 × 3 15, 3 × 1 -3, 5 × 1 = 5. आता या दोघांचं सबट्रॅक्शन 15 - 3. आपले लास्ट स्टेप आहे, तर आपलं उत्तर थांबले जाईल. आपल्याकडे असेल 12/5 √7. जर इथे असे नंबर असतील, दोन यांचं डिव्हिजन होत असेल तर आपण ते अवश्य करायला पाहिजे. 5च्या टेबलमध्ये 12 येणार नाहीत, म्हणजे 12 ला डिवाइड करता येणार नाही, म्हणून आपण 12 ला डिवाइड करत नाहीत. जर 5 ने तिथे 12च्या ऐवजी 10 असता या ठिकाणी, आपण 5 ने त्याला निश्चितपणे डिवाइड केलं असतं. या पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 2.3 क्वेश्चन नंबर 6 सिंपली समज